नमस्कार मित्रांनो, आज प्रवासाचा आमचा हा तिसरा दिवस. बाडमेर शहर सोडून आम्ही जैसलमेरच्या दिशेने निघालो आहोत. रस्त्याने तुम्ही बघू शकता बऱ्याचशा पवनचक्क्या आहेत. तिथून आम्ही पुढे स्वर्णनगरी हे जैसलमेर इथे एंट्री केली. तुम्ही बघू शकता रस्त्याने आम्हाला जाताना 3 टँक लागले. हे जे 3 टँक आहे हे भारताने 1971मध्ये लॉंगेवाला युद्धामध्ये जिंकलेले आहेत. हे टँक बघून आम्हाला खूप अभिमान वाटला आणि आम्ही मग काय त्यावर चढून फोटोशूट केले. आम्ही सर्व यांनी इथे थोडा वेळ घालवला आणि पुढे जैसलमेर सिटीमध्ये एंट्री केली. तुम्ही बघू शकता ह्या सिटीमध्ये एक विशिष्ट गोष्ट अशी आहे की इथले जे सर्व बांधकाम जे आहे म्हणजे अगदी डिवायडर असो, ऑफिसेस असो, बिल्डिंग्स असो, कुठले इथे हे पिवळसर रंगाच्या दगडानेच बनवलेले आहे. म्हणून याला स्वर्णनगरी म्हणतात. पुढे मला एक हॉस्पिटल दिसले जे माझ्याच नावाचे होते, प्रिया हॉस्पिटल. मग काय मी जाऊन लगेच तिथे फोटो घेतला. आजचा आमचा जो हा स्टे होता एका रॉयल पॅलेसमध्ये होता की ज्याचे रूपांतर एका हॉटेलमध्ये कन्वर्ट केलेले होते. तुम्ही बघू शकता आमची ही रूम किती छान आहे, जी रॉयल फील देत आहे. माझ्या मुलींनी इथे खूप एन्जॉय केला आणि त्यांना माझ्यामध्ये खूपच ही रूम आवडली होती. पुढे आम्ही जे या हॉटेल कम पॅलेसमध्ये आम्ही इथे बराच वेळ फिरून इथले नक्षीकाम वगैरे सर्व बघून आम्ही इथे बराच फोटोशूटही केला आणि इथले जे कोरीव काम जे सगळं आहे ते अगदीच अविस्मरणीय आहे. त्या काळच्या राजांची ही जी रॉयल स्टाईल आहे ती आम्ही जवळून बघितली. इथं विविध प्रकारचे त्यांची भांडी इथे ठेवलेली होती ती आम्ही बघितली आणि इथे जवळपास त्यांची शस्त्र वगैरे पण त्यांनी इथे ठेवलेले आहे जे आम्ही जवळून बघितले. मग त्यानंतर आम्ही जवळच असलेला एक स्पॉट म्हणजे बडा बाग असे नाव आहे त्याचे की जिथे आम्ही व्हिजिट करायला गेलो. तिथे आम्ही संध्याकाळचा सनसेटही एन्जॉय केला. या जागेला जे आहे ज्याला छत्री स्थळही असे म्हटले जाते. इथं पूर्वीचे जे राजे आहे त्यांचे सगळ्यांचे इथं समाधी स्थळ आहे. इथं 100हून अधिक असे मंदिरं आहेत, छोटी छोटी मोठी गाई की ज्याच्यामध्ये पूर्वीचे जे महाराज आहे त्यांचे समाधी स्थळ बनलेले आहे. आणि मग रात्री जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही जैसलमेरच्या फोर्टच्या आजूबाजूला नाईट वॉक करायला निघालो. जिथले वातावरण अगदीच खूपच सुंदर होते आणि आल्हाददायक थंडी आणि तिथले वातावरण बघून आम्हाला खूपच